आपल्या एज्युकेशन हबचं नाव SCWAH आहे. कारण अजून एक गोष्ट मी नोटीस केली की ऍज अ पर्सन, मग तो कुणीही असो, स्त्री असो, पुरुष असो, जॉब करणारा असो, बिझनेस करणारा असो, हाऊसवाईफ असो किंवा रिटायर्ड पर्सन असो, प्रत्येक व्यक्तीला या 5 गोष्टींची गरज असते जे सेवा या नावात आहे. एक, प्रत्येकाचं इथे शांत पाहिजे, म्हणजे पीस ऑफ माइंड पाहिजे. आणि बॉडी, माइंड आणि सोल पीस ठेवायचं असेल तर त्याने स्पिरिच्युअलिटी करावी. त्यानंतर तुम्ही कुठल्याही वयामध्ये तुम्हाला अपडेट व्हावंच लागेल. तुम्ही इफ यू चेक राईट नाऊ ऑल्सो, मोबाईलवरती दररोज येतं ऍप अपडेट करा, ऍप अपडेट करा. आपण पण सातत्याने एज्युकेशन घेतलं पाहिजे. मग सगळ्याच बद्दलचं एज्युकेशन, मग ते फायनान्शियल एज्युकेशन असेल, हेल्थ रिलेटेड एज्युकेशन असेल, टेक्नॉलॉजीचं एज्युकेशन असेल. सो एज्युकेशन सातत्याने घेतलं पाहिजे. त्यानंतर वेल्थ, प्रत्येकाकडे वेल्थ असली पाहिजे. कारण जेवढं प्रेम, स्पिरिच्युअलिटी हे महत्वाचं आहे, इक्वली वेल्थ सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे. मग हे कसं असलं पाहिजे तर ते अबंडन्स मध्ये असलं पाहिजे. इफ यू चेक, निसर्गामध्ये सगळं काही भरभरून आहे. पाऊस भरभरून पडतो, ऊन भरभरून पडते, थंडी भरभरून पडते, हवा भरभरून मिळते. मग आपल्याला पाहिजे त्या गोष्टी पण भरभरून का नाही मिळाव्या? एकदाच माणसाचा जन्म मिळालेला आहे तर तुम्ही सगळं भरभरून सगळं पाहिजे, म्हणून अबंडन्स. आणि सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे हेल्थ. सो माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक व्यक्ती, तो कुठल्याही जाती धर्माचा, त्याचं एज्युकेशन बॅकग्राऊंड काहीही असेल, तर या 5 गोष्टी ज्या व्यक्तीच्या आयुष्यात असतात, स्पिरिच्युअलिटी, एज्युकेशन, वेल्थ, अबंडन्स आणि हेल्थ, तोच खरा बॅलन्स्ड आणि परिपूर्ण व्यक्ती आहे.